काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शहर शाखेने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर शुक्रवारी निदर्शने केली। संसदेत प्रवेश करताना राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचे सांगत भाजप खासदारांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली, गुन्हाही दाखल केला। पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अनुचित वक्तव्य केले। देशभरात त्याचा निषेध होतो आहे। काँग्रेसचे खासदारही आंदोलनच करत होते, त्यांना भाजप खासदारांनी धक्काबुक्की केली, त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांना दुखापत झाली। तरीही खोटा आरोप करत भाजप खासदारांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फिर्याद केली। ॲडव्होकेट अभय छाजेड, सदानंद शेट्टी, आमिर शेख, मेहबूब नदाफ, अजित दरेकर, नीता राजपूत, लता राजगुरू, राज आंबिके, सौरव अमराळे, संदीप मोकाटे, गुलाम हुसेन खान, संजय मोरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते। काल संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमाना संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे ज्या वेळेला आंदोलन करत होते त्यावेळेला खोटी पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार पडले असं दाखवलं, त्यांना राहुल गांधींनी धक्काबुक्की केली असं दाखवलं आणि राहुल गांधींवर खोटी एफआयआर दाखल केली। मी आपल्याला सांगतो, एवढे सीसीटीव्ही त्या संसदेमध्ये असताना एकाही सीसीटीव्ही मध्ये कुठे दिसलं नाही राहुल गांधी धक्का मारत असताना। पण ज्या खासदाराच्या डोक्याला लागलं त्या खासदाराचे जर आपण पाहिलं ना तर दुपारी 1 वाजता एवढी होती, दुपारी 2 वाजता एवढी पट्टी आली, दुपारी 3 वाजता अख्ख्या डोक्याला लावली, 4 वाजता पूर्ण चेहरा झाकून गेला, म्हणजे अर्ध्या तासाला दवाखान्यामध्ये त्याची जखम वाढत गेली। एवढा ह्या प्रतापसिंग सारंगी ह्या अशा खासदाराचा आहे। हा खासदार कोण आहे? हा बदनाम खासदार आहे, ज्यांनी एका ख्रिश्चन फादरला त्याच्या 2 मुलांसंगत ज्याला जिवंत जाळला तो हा प्रतापसिंग सारंगी आहे। अशा खोटारड्या खासदारांच्या बोलण्यावर राहुल गांधींवर खोटी एफआयआर दाखल करतात, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आहोत। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष खोट्यावर खोटं आणि थोर पुरुषांचा अवमान करत चाललंय, देश यांना जबाब विचारायला यांना पाय उतार केल्याशिवाय राहायचा नाही। एफआयआर रद्द केला पाहिजे आणि अमित शहानी माफी मागून राजीनामा दिला पाहिजे।